सारथी आपण जो वाळून घेता जुलूम केवढा झाला दुसऱ्याचा बाळमामाचा वरचा आमच्या शिरावर मारता पडिंबाळा तुझ्या गजा ढोलावर भद्रेश्वर राजाला तुला माझ्या स्वामीला भैरवनाथ देवाला कैव झाले गंभीर
एके दिवशी भादोले गावाला बघा नंबर 5 लकापा कारभाराचा बघा भादोलेला आलेला बर का. आणि काय झालं त्या जाग्याला सगळे मेंढके मेंढर राखत असताना घटना फार मोठी घडली होती त्या ठिकाणाला. आणि काय घडलं होतं मात्र त्या भादुले गावाला 17-18 हजार लोकसंख्या असणारे गाव 8,000 एकर क्षेत्र आहे. किती? 8,000 एकर क्षेत्र भादोले गावाला आहे. असं असणारे सगळे मेंढके आले. त्याच्यामध्ये परम्या नावाचा एक मेंढक्या होता. वालग्या पण ऐकू तुझ्यासारखा त्यानं काय केलं मामाची मेंढर आलं म्हणल्यानंतर सगळ्या मुलकाचा मेंढर चरवायचे या वेळेला मात्र लागला होता मात्र देव करायच्या जाग्याला. काय मेंढके सुद्धा मामाचे मेंढर आले म्हणलं आपलं पण साधून घेतात. होय गावकरी एवढ्या टाइमाला त्या मेंढकाने काय केलं त्या ठिकाणाला एका बाबा दिवसाला एका बाबा दिवसाला पिल्याचं एक बघा शेळीचं एक बघा 2 बघा मेंढरांचं केलं. आणि असं मात्र खंड करायच्या जाग्याला कारभारानं भरत कारभारानं प्रत्येकाला भाकरी दिली जेवण दिलं आणि आपापल्या मार्गाने सगळ्याच वाटा दाखवल्या. आणि शिवार मात्र निघून चालली असं महाराजच्या जाग्याला. नदीकडेच्या बाजूला गावात एक अतिशय खवीट शेतकरी होता. जामदार घराण्यातला सरकार घराणं होता आणि त्यानं आपल्या रानामध्ये 20 गुंठ घेवडा केला होता. आणि घेवडा लावता मात्र फुला साहित्या जाग्याला टायमाला परम्या नावाचा मेंढक्या त्याने विचार केला म्हणाला. आणि काय लागला होता परम्या करायला त्या जाग्याला. मला कधी इथं मेंढरे घालून दिलेलं नाही. कुणाची मेंढरे रानात जायत नाही. मामाची मेंढर आहेत काय होईल ते होईल. आणि असा लागला होता मेंढका मात्र बोलायच्या जाग्याला. टायमाला त्या मेंढक्याच्या मेंढराच्या गड्याने काय केलं त्या ठिकाणाला. आणि काय लागलं होतं मात्र घडी करायचं त्या जाग्याला. मामाची मेंढर पण अशी आहे ती गड्याच कोणाच ऐकत नाही. ज्याच्या रानात जायचं त्याच पीक खातात. बरोबर आहे. ज्याच्या रानात जायचं नाही त्याचं पीक खायच नाही बरं का. बरोबर आहे. एवढ्या टायमाला असताना बोलवा बरं का 20 गुंठ जवळजवळ 1.5 लाख रुपये त्याचं होणार होतं. एवढ्याच सगळं गडी मागं सरलं आणि मामाची मेंढर बर का. आणि लागली होती मात्र काय जामदार घराणं होतं. बरोबर आहे. त्याच्या घरामध्ये 20 वर पोरं होते. बघता बघता सगळी ती मुलं गोळा केली एकामेकाला कॉल केला सगळे त्या ठिकाणी आले. आणि रानात मात्र त्या घेवड्याच्या यायला त्या जाग्याला तिथं मेंढर आणली कोणी. त्या सगळ्याच एकच मार्ग होता. भादोली गावातला धनगराचा प्रमुख म्हणला नांगरे सर. 25 पोरांनी ठरवलं नांगरे सरांचा आम्ही विद्यार्थी आहे. बरोबर आहे. नांगरे सर आम्हाला शाळेत लय मारलं होतं. आता गाव काढायचा. आता सर आम्हाला गावल्यात. आता काही नांगरे सर सोडायचं नाही. बरोबर आहे. त्या खाल्लेला घेवड्याचा राग सरांच्या काढायचा. नांगरे सर काढायचा. सगळ्यांनी विचार केला होता त्या ठिकाणाला. आणि सगळी पोरं मात्र मिळून आली होती नांगरे सराकडे त्या जाग्याला. सुनील जामदार नावाचा मुलगा त्याचा मला फोन आला. सर तुम्ही कुठं आहे सर. हॅलो. मी आपलं खरं सांगितलं. मी आहे म्हटलं देवळात बसल्या मामाच्या तंबूजवळ. बरोबर आहे. सर तुम्ही काय थांबू नका. पोरं लय आल्या तर तुम्हाला मारणार आहे. एवढ्या टाइम
खाल्ला तर खाल्ला, तुझी पोरं कोण आहे ते घेऊन या. आणि असं लागलं होतं सर मात्र त्या पोरांना बोलायच्या जाग्याला त्या ठिकाणी टॉल्या उभा राहिल्या होत्या, त्या ठिकाणी लकापा कारभार भरत कारभार तिथं बसले होते. मी पण म्हणलं गावाचा मार खाण्यापेक्षा आपण कारभाराजवळ जावावं, कारभारावर पुढे करायचं आपण मागं राहायचं. चांगला आहे सर तुमचं मत. एवढ्या टायमाला आणि काय लागला होता प्रकार घडायला. मी त्यावेळी भरत त्या कारभाराजवळ गेलो आणि त्याच्याजवळ बसून सगळे हकीकत त्याला सांगितले. असणाऱ्या लकापा कारभार म्हणले, नांगरे सर तुम्ही काय घाबरू नका, बरोबर आहे. मामा सगळं या ठिकाणी सुधरून घे. एवढ्या बाबा गेलेला, एवढ्या बाबा तुम्हाला सगळी लोक आली, त्यांनी सगळं सांगितलं. घेवडा सरकारला आता 1.5 लाखाचं नुकसान झालेलं आहे. होय भरपाई दिली पाहिजे. लखापा कारभार म्हणला तुमचं 1.5 लाख आहे, 3 लाख करून देतो. एकाच दिवस आम्हाला तुमचा घेवडा दाखवायचा झाला. साहेब सगळी गाडी बसलो त्यांच्या, आम्ही सगळे धनगराचे लोक सगळे आम्ही घेवडा बघायला गेलो. सगळा मेंढराने पाक खाल्ला होता. बरोबर आहे. लखापा कारभाराने सांगितलं की काय सगळं खाल्लेलं, फक्त पानं खाल्लं. होय. तुम्ही ह्याला पाणी पाजा आणि याला काहीतरी शंका आहे आणि ना. तुम्ही 1.5 लाख म्हणता काय, मी तुम्हाला 3 लाख रुपये करून दाखवतो. बरोबर आहे. त्यांचा काय विश्वास बसतो ना. सगळ्यांनी समजूत काढली त्या सरकारच्या वेळेला. आणि सरकार महाराज काय लागला होता मात्र करायच्या जाग्याला. आता कारभारी पण काय एकदम मामाजवळ भांडार असते. होय. बाहेर एक भांडार असतोय. मामाजवळ घेतला आणि तो त्या ठिकाणी गेला आणि त्या सरकारला सांगितलं, भंडारा लावा, तुम्हाला काय कमी पडणार नाही. असं लागलं होतं मात्र कारभारी बोलायच्या जाग्याला. भंडारा लावल्यावर घरातली सगळी पोरं शांत झाली. सगळ्यांनी आम्हाला घरात केलं. चहा केला, नाश्ता केला. प्रत्येकाला पेरावा केला त्या वेळेला. आणि लागलं होतं सर मात्र उड्या मात्र मारायला. तिसऱ्या दिवसाला असणार त्या सरकारनं त्या प्रसादासाठी आणि 25,000 रुपये दिले. पाणी पाण्यानं 1.5 लाखाचा घेवडा होणार होता. त्याला सगळी फुलं आली, कुठलंही झाड मेलं नव्हतं. त्या बिचाराला 2.25 लाख रुपये मिळाले त्या घेवड्यामध्ये. असा असणारा माझा बबंद बाळू मामा काय लागलं होतं चमत्कार मात्र दाखवायला. गुरु माझ्या संगात स्वर्गवासी झाल्या.